नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव वाळे संजय भाऊ, राहणार किळेवत्तूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. हा, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आलोय, बरोबर? हा. मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे दादा? आर्यमान व्हरायटी, बरोबर? तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? महिन्याचा. हा, म्हणजे आता 1 महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे. हा विदाउट मल्चिंग प्लॉट आहे दादा, आहे ना? म्हणजे मल्चिंग नाहीये, विदाउट मल्चिंगचा प्लॉट आहे. तर मला एक सांगा, ज्या प्रेडला तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही भर लावताना खाली टाकलेले, बरोबर? आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे तुम्ही खाली त्याची ड्रिचिंग केलेली. आणि त्याच्यानंतर कडू जे आपलं औषध आहे म्हणजे ते मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, त्यासाठी वरून त्याचा स्प्रे काढलेला आहे. तर ज्या प्रेडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत खाली टाकली आणि भू पॉवर प्लस कार्बो पॉवरची ड्रिचिंग घेतली, तर त्याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले? भू पॉवर प्लस ते खत बित टाकले ना, त्यांनी काळोखी आली, फुटवं बिटवं चांगलं, चांगली सेटिंग बिटिंग होती, बरोबर. आणि कडू पॉवर आहे ना, ते कीडनाशक, परत कीड बीड गुरी बिरी काही येत नाही ते, बरोबर. म्हणजे साधारणतः तुम्ही याचा वापर किती वर्षापासून करताय आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आणि औषधांचा? 5-6 वर्ष झाली. आता मागच्या वर्षी तुम्ही कोणकोणत्या पिकासाठी वापरले? वालवड, भाताला, टोमॅटोला, परत मिरचीला. बरोबर. आता या पट्ट्यात भात पण पिकवते, बरोबर? आता केळे ओतूर ना, केळे ओतूर म्हणल्यावर ह्या पट्ट्यामध्ये पूर्ण डोंगराळ पट्टा आला, बरोबर? डोंगराळ भाग आला. आता भात पिकाला पण तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच वापरलेली, बरोबर? आणि त्याच्यानंतर वालवड केलेली ती, म्हणजे वालवडीला पण तुम्ही आपली खत आणि औषधच वापरलेली, बरोबर? आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा, झाडाला एकदम आहे ना, आता विना मल्चिंगचा प्लॉट असो सुद्धा जबरदस्त खालून खोडातून फुटवाई. आणि महत्वाचं काय आहे का, आता जर फुलाची सेटिंग जर पाहिली तर एकदम जबरदस्त फुलकडी लागलेली प्लॉटला, बरोबर? आणि महत्वाचं काय, तर सेटिंग व्हायला आता सुरुवात झालेली. आणि महत्वाचं, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी किंवा नागाळी प्लॉटवर कुठंच दिसत नाही. एकदम वेल कंडिशन मध्ये प्लॉट आहे, बरोबर? तर इतर शेतकऱ्यांना तुमचा आपल्या खत आणि औषधाबद्दल काय सल्ला असेल? जरूर वापरावी खत, लय पोषकात, जमिनीला चांगली आहे खत. हा, बरोबर. म्हणजे पूर्ण जैविक असल्यामुळे काय होतं, तुमची माती पूर्ण भुसभुशीत होती. आता प्रत्यक्षात पाहिजे दादा, डायरेक्ट आहे बघा ना, पांढरी मुळे डायरेक्ट बेडच्या तुम्हाला आता बाहेर दिसती, हे बघा ना. ही आता जर प्रत्यक्षात पाहिलं नाही बघा, मुळ्यांची संख्या जर पाहिली ना, बेडच्या बाहेर मुळी चालू आहे, पांढरी मुळी, बरोबर? आणि बेड पण एकदम भुसभुशीत आहे, बरोबर? तर मला एक सांगा दादा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आणि आपली जी ऑर्गॅनिक औषध आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? मग समाधानी, चांगले एकदम. हो, धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.